तस्मै गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार सगळ्यांना। आपला 5वा आणि शेवटचा समास चालू आहे आत्मारामातला। शिष्याचा अनुभव ऐकला आता श्री गुरूंनी। आणखीन आता शेवटचा जो उपसंहार म्हणूया किंवा समाप्ती, तर त्याच्याबद्दल आता श्री गुरु सांगतायत। अजून म्हणजे आधी हेच आहे की जे शिष्याच्या हृदयी होते ते जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणीले अवचिते जैसे सामर्थ्य परिसाते लोहो अंगी पाणे। स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसाची झाला तत्वता, गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे। काय नक्की झालंय शिष्याच्या बाबतीत ते सांगतायत की स्वामींच्या हृदयात जे होतं तर ते शिष्याला मिळालं। आता हृदयात होतं म्हणजे हृदय म्हणजे कुठलं? अंतःकरणाला हृदय हे नाव आहे। परमार्थशास्त्रात अंतःकरणाला हृदय नाव आहे। ज्याचं बायपास वगैरे करतात ते हृदय नाहीये। माऊलींनी पण म्हटलंय पहा की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले सद्गुरूंची। तिथे हे मांसाचा गोळा असलेलं हृदय काही त्याचा चौरंग नाही करायचा, अंतःकरणाचा चौरंग करून म्हणजे अंतःकरणात त्यांना बसवून, हा त्याचा अर्थ होतो। तेच इथे आहे की जे स्वामींच्या अंतःकरणात होतं, जे स्वामींची स्थिती जी होती ती शिष्याला मिळाली। कशी? ज्याप्रमाणे परिसाचं सामर्थ्य लोखंडाच्या अंगी यावं, स्वामी परिसाचा स्पर्श म्हणजे स्वामी रूपी परिस त्यांचा शिष्यरूपी लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर ते लोखंड कसं आहे शिष्याचं? तावून सुलाखून पूर्णपणे शुद्ध केलेलं, तपश्चर्या म्हणजे तपाग्नीमध्ये सगळा मळ झटकलेलं असं होतं ते। आणि त्यामुळे शुद्ध लोखंडाचं परिसाचा स्पर्श झाल्यावर सोनं नाही झालं, परिस झाला। हा आपणासारखे करीती तात्काळ आहे ना, किंवा आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना। त्याच्यात आहे सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला। मला वाटतं एकनाथ महाराजांचा असावं, आय एम नॉट शुअर, पण हा फरक आहे। समर्थांनी सद्गुरूंना काय काय उपमा द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यात म्हटलं होतं त्यांनी की उपमे जरी द्यावा परिस वगैरे, तर तिथे परिस आपण ऐसे करीना, तिथे परिस स्वतःसारखं करत नाही तर केवळ सोनं करतो। पण सद्गुरू मात्र शिष्याला स्वतःच पद देतात। शिष्य परिसची झाला तत्वता, गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे। गुरु आणि शिष्य एकरूप होतात। एकरूप होतात म्हणजे काय? दोघही तेवढेच व्यापक होतात, दोघही ब्रह्मरूप होतात। ते एकरूप होतात म्हणजे बाकी काही नाही होत, तर दोघही ब्रह्मरूप होतात, दोघही परीस होतात म्हणूया।
गुज स्वामींच्या हृदयीचे शिष्याचं वर्म तयाचे प्राप्त झाले योगी यांचे निज बीज. स्वामींच्या अंतःकरणात जे योग होता, योग होता म्हणजे कुठला? जीव आणि ब्रह्म यांचं हे एकच आहेत, हे दोन्ही जोडलेलेच आहेत. जोडलेले म्हणण्यापेक्षा एकरूप आहेत. हा योग आहे. योग म्हणजे जोडणं. तो अज्ञान होतं म्हणून त्यांचा वियोग झालेला होता. समर्थ सांगतात ना भक्ताच्या बाबतीत की विभक्त नव्हे तो भक्त. देवापासून जो विभक्त नाहीये म्हणजे देवाशी एकरूप झालेला आहे तो भक्त आहे. तसंच इथे शिष्य आणि स्वामी हे विभक्त राहिलेले नाहीयेत. दोघही पूर्ण एकरूप झालेले आहेत. गुज स्वामींच्या हृदयीचे शिष्यास वर्म तयाचे प्राप्त झाले योगी यांचे निज बीज. तो जो योग होता निज बीज म्हणजे ज्या बीजाला श्री गुरूंनी उपदेश केला त्या बीजाला आता काय फळ लागलाय, काय वृक्ष झालाय त्याचा. जे श्री गुरु होते तसंच झालेले आहेत ते. वडाची वगैरे झाडं असतात बघा, पारंब्या जातात, त्या रुजतात, त्याच्यातनं दुसरा वृक्ष होतो आणि मग शेवटी मूळ वृक्ष कुठला हे कळत नाही. इतके हे सगळे वृक्ष तसेच होतात. तसा इथे आहे की गुरुरूपी वटवृक्ष जो आहे तर त्याच्या या पारंब्या सगळ्या त्या रुजतात आणि त्या देखील आपल्या परीने वटवृक्षापरीच होतात. त्या हे निज बीज आहेत. ही जी युक्ती श्री गुरूंनी सांगितलं की तू कसा काय मायेचं जे वर्णन केलं की तू काय काय टाकायला हवं, कसं टाकायला हवं, त्याच्या मागे विचार काय आहे, ही युक्ती आहे. आणि ही युक्ती शिष्याने वापरली. आपल्याला शब्द कळतात पण त्याचा अर्थ आपल्यात रुजत नाही. ह्या शिष्याच्या बाबतीत तो अर्थ रुजला म्हणून त्याला गुज म्हटलाय. प्रकट निरंजन आहे ना, सगळं हे परब्रह्म झाकलेलं नाहीच आहे पण आपल्याला कळत नाही म्हणून त्याला गुह्य ज्ञान म्हणतात. समोर असून दिसत नाही म्हणजे अदृश्य असल्यासारखं आहे, लपलेलं असल्यासारखं आहे, पण वास्तविक ते प्रकट आहे. ते युक्तीने आपल्याला कळू शकतं. त्या युक्तीला इथे गुज असं म्हटलेलं आहे. आणि साधना केली की शिष्याला त्या युक्तीने तसा प्रत्यक्ष अनुभव येतो. ते वर्म आहे. बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. अनंत जन्म गेलाय, किती गेल्यात माहिती नाही. सृष्टी कधी सुरू झाली माहिती नाही. सृष्टी परत परत बदलतीये, प्रलय होत आहे, चतुर्युग सहस्राणी वगैरे एक एक आपण वाचतो. कित्येक वेळा अशी युग सगळी येऊन गेली. मानव जन्म आपल्याला जेव्हा जेव्हा मिळाला तर तेव्हा तेव्हा आपण या दिशेकडे वाटचाल कधी केली, कधी खाली घसरलो. असे कित्येक जन्म गेले. अशा अनंत जन्मांच्या शेवटी एकदाच ज्यासाठी मानव जन्म मिळतो ते साध्य झालं. आता पुन्हा येणे नाही. झाली स्वरूपेची भेटी. आणि हे कशाने झालं? एका भावार्थासाठी. काय भाव आहे? की ब्रह्म जसं श्रुतीत सांगितलंय तसंच आहे, जसं श्री गुरूंनी सांगितलंय तसंच आहे. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि ते जे सांगतायत ते माझ्या कल्याणाचं आहे. त्याप्रमाणे मी गेले तर मी पण ब्रह्म होईल. हा भाव आहे, हा विचार आहे, ही खात्री आहे. ह्या खात्रीच्या याच्यात जेव्हा अशी पूर्ण श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून, मी म्हणेन निष्ठा निश्चयन तिष्ठती आहे. पूर्णपणे तिथे निश्चय आहे. निष्ठा, श्रद्धा, विश्वास, एक 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 कमी कमी अशा पायऱ्या आहेत त्या.
अशी पूर्णपणे भाव ठेवून, पूर्णपणे श्रद्धा ठेवून जेव्हा साधना करतो, तर तेव्हा त्याला हे प्राप्त होतं. त्याला हे प्राप्त होणारच, तशी ईश्वराची व्यवस्था आहे. ईश्वराची व्यवस्था आहे की जेव्हा या परमार्थ मार्गाबद्दल कुतूहल वाटायला लागतं, जिज्ञासा जागृत होते, ज्या वेळेस मला हे कळलं पाहिजे वगैरे हे पक्क व्हायला लागतं, किंवा काहीही साधनेच्या ह्याच्यात अडचणी येतात, तेव्हा त्या उलगडून सांगणारं कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटतच. आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल की जेव्हा कधी कुठच्याही गोष्टीबद्दल जिज्ञासा निर्माण होते, त्यावेळी ती आपल्याला सांगणारा, परमार्थ मार्गात मी म्हणते, सांगणारा आपल्याला कोणीतरी भेटतं, निश्चित भेटतं. ही ईश्वराची व्यवस्था आहे. कारण मानव जन्म तेवढ्यासाठी आहे. म्हणून एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. परमात्मा कसा आहे, जो वेदशास्त्राचा गर्भ, निर्गुण परमात्मा स्वयंभ, तयाचा एकसरा लाभ झाला सद्भावे, असा भाव ठेवल्यामुळे ज्याच्यासाठी वेद शास्त्र वगैरे सगळं बाह्या उभारून सांगतायत, अरे या काय सांगतो ते ऐका, अनेक पद्धतीने ते सांगतायत की जीव म्हणजे निर्गुण परमात्मा आहे, तो कुठनही आलेला नाही, गेलेला नाही, तो अखंड आहे. त्याचा लाभ झाला म्हणजे त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण गेलं. मी ते आहेच, पण ते आता प्रत्यक्ष त्याची जाणीव झाली, ते प्रत्यक्ष कळलं, ते प्रत्यक्ष तसं झालं. भक्ती मार्ग आहे तो तसाच आहे. वेदात जे सांगितलंय ते संतांनी सांगितलेलं आहे. कुठे काय भेद आहे? आपल्याला वाटतं की नामस्मरण म्हणजे कमी दर्जाचं वगैरे, असं काहीही नाहीये. नामासारखा नामापरिते हे नाही रे अन्यथा. हरिपाठ काय, किंवा तुकाराम महाराजांचे आपल्याला माहितीये पंचरत्न हरिपाठ आहेत, म्हणजे 5 थोर संतांचे हरिपाठ आहेत. समर्थांनी नामस्मरणाचा पूर्ण समास लिहिलेला आहे. एरवी देखील वारंवार नामाचं त्यांनी गुणगान केलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांना तर नामावतार म्हणत असत. आणि ते त्यांच्या ह्याच्यात एकदा उल्लेख आलेला आहे की त्यांचं असं वाक्य होतं की मागच्या जन्मी माझं नामाचा प्रसार करण्याची इच्छा पूर्ण राहिली, म्हणून मला हा जन्म घ्यायला लागला. नाम सामान्य नाहीये. त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून, नाम आणि नामी यांचा अभेद आहे, ह्या भावनेने जर का आपण नाम घेतलं, त्याच्यात तल्लीन झालो, एकरूप झालो, तर आपण त्या परब्रह्मात एकरूप होतो. तुकाराम महाराजांचा आहे ना, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधीला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. निजनिष्ठे साधनाही पूर्ण निष्ठा ठेवून पूर्ण एकाग्रतेने नाम घ्यायचं आहे. जे ब्रह्मादिकांचे माहेर, अनंत सुखाचे भांडार, जेणे हा दुर्गम संसार सुखरूप होय. ब्रह्मादिकांचं माहेर म्हणजे काय? परब्रह्म. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्यांचं माहेर कुठचं? ब्रह्मदेव म्हणजे ईश्वर ज्या वेळी रजोगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. ईश्वरच जेव्हा तमोगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला शंकर म्हणतात, आणि जेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. म्हणजे ईश्वराचं माहेर कुठचं, ईश्वराचं मूळ स्थान कुठलं? परब्रह्म. परब्रह्म जे आहे, ज्याला नुसतं ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, काहीही त्याची नावं घ्या, ते त्याला वास्तविक नावच नाही. असं जे आहे ते अनंत सुखाचे भांडार आहे. अनंत सुखाचे भांडार म्हणजे काय? सुखरूप आहे, स्वतःच आनंद रूप आहे. आणखीन आपण तद्रूप झालं की या संसारात्म दुःख कुठून येणार? संसार पूर्ण भातुकल्याच्या खेळासारखा आहे. खेळा ऐसा प्रपंच मानावा म्हणून का म्हणतात? खेळा ऐसा मानावा म्हणजे काय आहे?
तर त्याला जितकं सत्यत्व असतं भातुकलीतल्या खेळाला, तितकंच या संसाराला आहे. आणि त्याच पद्धतीने हा मजेत करायचा, आनंदाने करायचा, त्याच्याशी एकरूप होऊन करायचा. पण आतमध्ये पक्क भान पाहिजे की हा खरा नाही. असं जर का झालं तर अखंड आनंद राहतो. आनंदाचे डोही आनंद तरंग असं राहतं. ऐसे जयास ज्ञान झाले तयाचे बंधन तुटले, येरा नसोनीचे जडले सदृढ अविवेके. ज्याला हे कळतं त्याचा बंध तुटतो. 3 बंध जे सांगितलेले आहेत शास्त्रात, आपलं पुष्कळ वेळा झालेलं आहे की देह म्हणजे मी, जग हे सत्य आहे, आणखी मी करता भोगता आहे. ही जी आतली भावना आहे, आपला पक्का जो बुद्धीचा निश्चय आहे, तो आपल्याला काढायचा आहे. बुद्धीला पटवून द्यायचं आहे की हे बरोबर नाहीये, तू ब्रह्म आहेस, तू आनंद रूप आहेस. ब्रेन वॉशिंग म्हणा हवं तरी, काही हरकत नाहीये. पण हे बुद्धीला पटवून द्यायचं आहे. हे जुने जे आपले पक्के झालेले संस्कार आहेत, हे जुना जो आपला भ्रम आहे, जो खरा वाटायला लागलाय आपल्याला, तर ते बाजूला टाकायचं आहे. आणखी मी खरं कोण आहे ते पक्क करायचं आहे. तसं जेव्हा होतं तेव्हा ते बंधन तुटून जातं. पण जर का अविवेक राहिला, जर का हा विवेक आपण वापरला नाही, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या किंवा आत्मानात्म विवेक, सारासार विवेक वगैरे जर का आपण वापरले नाही, आपल्याला ही हत्यारं दिलेली आहेत, आपल्याला विचाराची दिशा दिलेली आहे. पण जर का आपण त्याचा उपयोगच केला नाही तर आपण कसे काय पोचू? मग असे जे अविवेकी असतात त्यांना हे बंधन खरं जे नाहीये तेच चिकटतं. संदेह हेची बंधन, निशेष तुटला तेची ज्ञान, निस्संदेही समाधान होये आपैसे. त्याच्याबद्दल, त्या शास्त्राबद्दल, सद्गुरूंच्या बद्दल किंवा हे कुठचंही संशय जेव्हा असतं ना, संशयाचे ज्ञान वोखटे वगैरे समास आहे पहा. दासबोधात संशयाच्या बद्दल पूर्ण समास आहे. आणखीन म्हणून इथे पण ते म्हणतात की संदेह असला तर तो बंध नाही. याला कारण संदेह असला तर आपण ते जे आपल्याला साधनं दिलेली आहेत ती मनापासून आपली होत नाहीत. आणि चित्त एकाग्र झाल्या वाचून जर का ती साधना केली, वरवर केली, तर त्याचा किती परिणाम होणार आहे? काही परिणाम होत नाही त्याचा फारसा. नॉमिनल एखादा थर गेला तर गेला. पण आपली जी भांडी आहे ती अनंत जन्माची किटाणं त्याच्यावर चढलेली आहेत. एक लेअर काढून उपयोग होत नाही. ती व्यवस्थितच हे करायला लागतात. परत गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण देते. ते म्हणत असत की मी नामामध्ये, चिंचेमध्ये त्या अशी ही भांडी सगळी भिजत घालतो म्हणे. आणि नंतर हात फिरवला जरा, म्हणजे उपदेश झाला, गुरु उपदेश, की ती चकचकीत होतात. नाम जे आहे ते साधनपणे आणि साध्यपणे, हा त्याचा खासियत आहे. पण माणसाचा संशय जात नाही. प्राणी असं माया सुटेना, अभिमाने त्रिपुटी तुटेना, वृत्ती स्वरूपे फुटेना, स्फूर्ती रूपे. जे माया जळी पडले ते ईश्वराचे चुकले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. मग असे अविवेकी जे असतात तर त्यांची माया त्यांच्या ह्याच्यात, म्हणजे मायेच्या कचाटातनं, तिच्या सत्यत्वातनं ते बाहेरच पडत नाही. मग अहम असं जे आहे त्याच्यामुळे त्रिपुटी जात नाही. म्हणजे भेद जो मी धरून चाललेली आहे, त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान किंवा कर्ता, कर्म, क्रिया, ही जी त्रिपुटी आहे त्याच्यात मी आहे ना, ज्ञाता, मी करता, ही त्रिपुटी सुटत नाही. कारण मी वेगळी आहे, खात्री असते आपली. माया सुटत नाहीये. वृत्ती स्फूर्ती तिला मी ब्रह्म आहे वगैरे अशी होतच नाही, त्याच्यात ती बुडतच नाही. अशा पद्धतीने जे ह्या मायेच्या तडाख्यात सापडतात त्यांना ईश्वराचा लाभ, परब्रह्माचा लाभ होत नाही.
ते कायम त्यांच्या वासना ज्या असतात त्या तशाच राहतात, त्या जात नाहीत, कारण नवे संस्कार आपण घेतच नाही. वासनांचे संस्कार जे आहेत, मला हे हवं, मला ते हवं, ते अनंत जन्मांचे आहेत, ते घालवायचे तर त्याच्यावरती दुसरा संस्कार करायला लागतो. मी ब्रह्म याचा, ईश्वराचा, नामाचा. आपल्या पेन्सिली असतात, अजून पण मला वाटतं लहान मुलं वापरतात. कागदावरती एक नुसती रेघ उठली, खोडरबराने पूर्ण पुसली जाईल. पण जर का त्या रेघेवरती परत 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 पेन्सिलीने रेघा ओढत राहिलं, खोडरबर वापरलं वापरलं वापरलं, कागद फाटतो पण ती रेघ पूर्ण नाहीशी होत नाही. तसं आपलं झालेलं आहे की आपले पुन्हा पुन्हा त्याच विचारांचे, त्याच विषयांचे इतके संस्कार बसलेले आहेत की थोडस नाम घेतलं, मी ना रोज एक माळ ओढते, त्यातले किती प्रत्यक्ष लक्ष देऊन नाम घेते, अशा यांनी ते संस्कार जाणार नाहीत. त्याला अखंड नाम जपतची जावे, हे जे समर्थांनी सांगितलेलं आहे तसं करायला लागतं. जयाचे दैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले, तयाचे बंधन तुटले निसंगपणे. दैव उदेले म्हणजे काय? इथे पुरुषार्थ आहे. मोक्ष हा पुरुषार्थ सांगितलाय ना. पुरुषार्थ म्हणजे पुरुष प्रयत्नाचा. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही येतात त्याच्यात. पुरुष येते इथे पुरुषा, देहरूपी पुरीत राहणारच आहे तो पुरुष. मग असा जो आहे तर त्यांनी आपलं दैव अनुकूल करून घेतलेलं आहे. ते अनुकूल होत नसतं. परमार्थ हा प्रारब्धावरती अवलंबून नाही, हा प्रयत्नांवरती अवलंबून आहे. तो जर का निसंग झाला, पूर्णपणे वैराग्य मिळवलं, तसा त्यांनी सतत साधना केली, तर त्याला ज्ञान प्राप्त होणारच. मग आता आणखीन सांगतायत शिष्याला की सर्वसाक्षी तुर्य अवस्था तयेचाही तू जाणता, म्हणून तुझं निसंगता सहजची आली. तुर्यावस्थेत जे सोहम केवळ उठत, त्याच्या त्या अवस्थेच्याही पलीकडला असा जो आहे तो तू आहेस. तेवढा सुद्धा तुला संग नाहीये. खरा जो तू आहेस तिथे द्वैतच नसल्यामुळे कसलाही तिथे संग नाहीये. सोहम मध्ये त्या परब्रह्माचा सुद्धा संघ आहे, मीचा संघ आहे. दोन संघ आहेत, हे द्वैत आहे, पण ते सुद्धा जातात. कारण मी त्याच जाणता आहे, मी ते जाणते. काही नाही, शून्य मी जाणते. सोहम मी जाणते. सूक्ष्म बुद्धी असते, हा विचार आतमध्ये आधी स्थिर करून घ्यायला लागतो. स्थिर केल्यानंतर तो बाजूला टाकायला लागतो. जर का त्याच्यावरती आपण विचार करत राहिलं तर आपलं ध्यान त्या विचारावरती होतं. तसं करायचं नाहीये, सोहमवरतीच ध्यान करायचं आहे. सोहमच एकाग्रता करायची. पण आतमध्ये तो विचार पक्का असतो, आणखीन त्यामुळे मग त्या सहा रूप आपण होऊन जातो. असं असल्यामुळे संघ सगळा सुटतो, आपोआपच सहजच सुटतो. आपणासे तू जाणीता तरी तूही नव्हेसी. आपणास तू जाणसी तरी तूही नव्हेसी. तूपणाची कायसी मात स्वरूपी. मी तूपणाची झाली बोळवणवण, एका जनार्दनीष्टी दत्त जाण. आपल्याला सगळं हे संतांनी सांगितलेलं आहे. मी आलं की तू आलं, तू आला की मी आली, आणखीन काहीतरी आलं, तो आला, ती आली. स्वरूप जे आहे, परब्रह्म रूप जे आहे, माझं स्वरूप जे आहे, तिथे हे काहीही नाहीये. तिथे एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे. जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरितू, तूपणाची मातू सहजची वाव. जो जाणणारा आहे, अवस्थांना जाणतो, जगाला जाणतो, सगळ्याला जाणतो,
वस्तू म्हणजे परब्रह्म, मी परब्रह्म आहे वगैरे अशा पद्धतीचं सोहम वगैरे, हे सुद्धा दोन्ही विचार हे निमाल्या लय पावतात, नाहीशा होतात आणि केवळ परब्रह्म उरतं. मी गेला की तू पण जातो, सहजपणे ते जातं. आता असो शब्द पाल्हाळ, तुझे तुटले जन्ममूळ, काजे नाशिवंत सकळ मदार्पण केले. सुरुवात काय होती ग्रंथाची? नाशिवंत मज देसी तरी पद पावसी निश्चयसी, त्याला उपक्रम म्हणतात. आणि हा उपसंहार, त्याची एकवाक्यता हे चांगल्या ग्रंथाचं एक लिंग म्हणजे खूण अशी सांगितलेली आहे. तर मग इथे आता तेच सांगतात की का जे नाशिवंत सकळ पदार्पण केले. मला नाशिवंत दिलं तर तू तुझं मूळ स्वरूप तुला देतो म्हणून म्हटलं होतं. आता तू नाशिवंत मला दिलायस म्हणजे तुला तुझं मूळ स्वरूप आता मिळालेलं आहे. आणखीन शब्दांचा पल्हाळ, शब्दांचा उपयोग आता काहीही नाही. शब्दांचं जे कार्य होतं ते झालेलं आहे. शब्द फोलकट अर्थ सार म्हणून दासबोधात म्हणतात समर्थ. सगळं नाशिवंत तू मला दिलेलं आहेस. जे जे जाणून टाकले ते ते नाशिवंत राहिले. तुझं प्राप्त झाले अक्षयी पद. तू सगळं ते जाणलेलं आहेस, काय नाशिवंत आहेस, काय आहे हे सगळं तू जाणलेलं आहेस. आणि आता ते जाणून त्याच्यातून तू बाहेर पडलेला आहेस, मनाने त्याच्यातनं तू अलिप्त झालेला आहेस, त्याचा संग तू टाकून दिलेला आहेस. असं असल्यामुळे तुझं जे मूळ पद आहे, मूळ जो तुझं ब्रह्मरूप आहेस, तू ब्रह्मच आहेस. तू आता ते तुला कळलेलं आहे, तू ब्रह्म होतासच, पण आता ते तुला तू तद्रूप झालेला आहेस. आता तुझा भ्रम राहिलेला नाही. त्याच्यावरचं जे आवरण होतं, झाकण सगळं निघून गेलेलं आहे. मला वाटतं ईशावास्यात आहे की हिरणमयन पात्रेण सत्यस्यापहितम मुखम तत्वम पूषण अपावृणू सत्य धर्माय दृष्टये. सोन्यासारख्या चकचकीत झाकणाने सत्याचं मुख झाकलेलं आहे. ते तू बाजूला कर म्हणजे मी सत्य पाहू शकेन. कुठचं हे सोन्यासारखं चकचकीत झाकण? या जगातलं विषय सुख, त्याच्यात अडकतो. आणखीन मग खाली काय आहे, सत्य काय आहे हे आपल्याला कळत नाही. ते आता शिष्याला कळलेलं आहे. म्हणून तुझं प्राप्त झाले अक्षय पद, ऐसे बोले मोक्ष पाणी. ज्याच्या हातात मोक्ष आहे, जो मोक्ष देऊ शकतो कोणाला? जो लायक आहे त्याला, जो तयार आहे त्याप्रमाणे वागायला त्याला. ऐकोन शिष्य लोटांगणी निस्संदेह स्वरूप मिळणे दोघे एकच झाले. हे ऐकल्यानंतर शिष्याने लोटांगण घातलं. एकरूपता असली तरी गुरु हे गुरुच असतात आणि शिष्य हा शिष्यच असतो. तिथे नमस्कारच करणार आहे तो. तो कधीही म्हणणार नाही की आता आपण एकरूप झालेलो, आता दोघं आपण ह्याच्यावरतीच बसूया एका आसनावरती. कधीही म्हणणार नाही शिष्य. शिष्य त्यांना लोटांगणच घालणार आहे. इतकी कृतज्ञता असते त्यांच्या पदावरती, कारण एवढं मोठं दान देणारे फक्त ते आहेत जगात. ऐसा कृपाळू स्वामी राव, आदिपुरुष देवादिदेव, शिष्यास निजपदी ठाव ऐक्य रूपे तिथला. अत्यंत कृपाळू आहेत. काय लागून गेलं होतं त्यांना शिष्याला बोलवून त्याला उपदेश करण्याचं? पण कृपाळू आहेत ना, म्हणून नाही. आदिपुरुष आहेत, ते ब्रह्मरूप आहेत, देवाधिदेव ब्रह्म आहेत. आणि मग स्वतःच पद त्यांनी शिष्याला पण दिलं, त्याला आपल्याशी एकरूप करून घेतलं. जो शिष्य स्वामीस शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, त्याने जन्म सार्थक केला जो देवासी दुर्लभ. जो शिष्य खरोखरी शरण जातो. शरण जाणं म्हणजे काय? मी माझे मावळ सर्व, तू तुझे उगवत. मी वेगळा नाहीये, तुम्ही जे सांगाल
ते मला 100% मान्य आहे. आपण कल्याण स्वामींच्या कथा ऐकतो, वाचतो. वा वा, कल्याण स्वामी तसे होते. मी कशी आहे? आपण आपल्याला प्रश्न करायचा असतो. शरण जाणं म्हणजे पूर्णपणे ते सांगतील तेच मान्य ही भावना पाहिजे. तेच खरं आहे, तेच माझ्या हिताचं आहे, या पद्धतीने शिष्याला जायला लागतं. कसलाही तिथे संशय नको. असा जो असतो त्याचा हा जन्म पूर्ण सार्थक होतो. हे जे पद आहे ब्रह्मपद, ते देवांना देखील दुर्लभ आहे, कारण खरा अधिकारी याचा मानव हाच आहे. प्राणी म्हणजे खालच्या योनी, वरच्या योनी, दोन्ही योनींना हे दुर्लभ आहे. आपण देवांचं वाचतो की नाही, तिथे पुण्याचं आधिक्य असतं, पाप नसतं असं नाहीये. त्यांना देखील पापाचे परिणाम भोगायला लागल्याचं आपण वाचतो की नाही पुराणातनं. देवांना भोगातच इतके रमतात की इकडे विचार करायला त्यांना वेळच नसतो म्हणूया. पण इंद्राची कथा आहे. इंद्र प्रजापतींना शरण गेला, आणखीन त्यांनी ज्ञान करून घेतलं. वेदांमध्ये इदंद्र असं म्हटलेलं आहे. मूळ नाव इदंद्र आहे, म्हणजे परब्रह्म. पण थोर ह्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून त्याला इंद्र म्हणायला लागले. अशा पद्धतीने उपनिषदात सांगितलेलं आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो. संदेह वेगळा झाला, जन्म सार्थक केलेला आहे त्यांनी. आता समर्थ इथे पुढे 2 याच्या ओव्यांमध्ये ग्रंथाची समाप्ती करतायत, पूर्ण समाप्ती करतायत की हा ग्रंथ सांगून झाला आता. मग लोक ताबडतोब काय तुम्ही ग्रेट ग्रंथ सांगितलंय, किती सुंदर तत्वज्ञान सांगितलंय वगैरे म्हणतात. त्याला समर्थ सांगतायत की ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलता ती अपारे, परी अर्थासी कारण येरे चाड नाही. ग्रंथ संपल्यानंतर स्तुती करतात, खूप स्तुती करतात, पण त्यातल्या अर्थाला महत्व आहे, बाकी कशालाही किंमत नाही. ग्रंथातला जो अर्थ आहे, जे सांगितलेलं आहे, ते अंगीकारलं तर ह्या ग्रंथाचा उपयोग आहे. बाकी नाही तर कशासाठी हवी स्तुती? काहीही उपयोग नाहीये. ज्याच्यासाठी ग्रंथ सांगितलाय, ज्या कारणाने हा ग्रंथ सांगण्याचा खटाटोप समर्थांनी केलाय, ते जर का आपण अंगीकारलं नाही तर केवळ ग्रंथ काय सुंदर आहे म्हणण्याचा काहीही उपयोग नाहीये. इतिश्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. इतिश्री आत्माराम, आत्माराम आता इथे सांगून झालेला आहे. पूर्ण काम रामदासी, रामदासचे आहेत, तर ते पूर्ण काम आहेत. त्यांच्या सगळ्या कामना पूर्ण झाल्यात, म्हणजे कामनांना पूर्ण विराम मिळालाय. त्यांच्या कामना शिल्लकच नाहीयेत, कामना होतच नाहीत त्यांना. कारण कामना कोणाला होतात? जे अपूर्ण असतात त्यांना. हे मिळालं की मला बरं वाटेल, अरे ते आनंद रूपच आहे, त्यांना वेगळं बरं वाटायचा काय संबंध आहे विषयांच्यामुळे? ते पूर्ण काम आहे. निसंदेह झाले अंतर्याम, सद्गुरूंच्या चरणात आता मी पूर्णपणे एकरूप होतोय, त्याच्याशी पूर्ण शरण केलेलं आहे, एवढं सांगतायत. आणखीन समर्थ इथे थांबतायत. मी काल म्हटलं होतं की आज लवकर थोड्या संपवीन, कारण ऋताताई म्हणाल्या होत्या की शेवटच्या दिवशी काय जे प्रश्न असले काही तर आपण ते विचारूया, तर त्यासाठी थोडासा वेळ ठेवावा म्हणून आज लवकर संपवलेला आहे. नमस्कार. आपण नामस्मरण घेत करतो, पण ते
कंटिन्यू राहत नाही. म्हणजे अं, सतत घ्यायला असं आठवण येते, पण होत नाही ते. का असं? होत नाही का करत नाही? करतो, आठवण येते, पण होत नाही असं. म्हणजे किंवा होत असं नाही असं सेल्फ, नाही. हा, आपली मी करत नाही शक्ती असं. कमी पडते. शक्ती कमी तो पडते. कमी पडतं इथे. ते एक, आणि तुम्ही ते एक मस्त उदाहरण सांगितलं, एक तर ब्रेन वॉशचं, ब्रेन वॉश करायचं, आणि भांडी. ते मला खूप नामस्मरणासाठी खूप हे झालं, की भांड्याला जसं गंज म्हणजे हे येतं वरती, तर आपण चिंचेच्या ह्याच्यात टाकतो आणि आपण त्याला स्वच्छ करतो. तर त्याची गरज आपल्याला खूप आहे आता. नामाने ते होतं की हम्म. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची आहे. अगदी, म्हणजे त्यातच मला उत्तर मिळालं. ताई, बोल. अर्चनाताई, तुमचा व्हिडिओ सुरू करून द्याल? नमस्कार. नमस्कार. अ, मला खूप आनंद वाटला ऐकून. मी आता हा तिसऱ्यांदा आत्माराम ऐकला, हं, आणि दोनदा ऐकून मी स्वतःही सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण हे कसं अमृत आहे, जेवढं मिळेल तेवढं पीत राहावे. मला अगदी. फक्त एक विचारायचं आहे तुम्हाला, की तुमच्या बोलण्यातून जे आलं की 5 संतांचा हरिपाठ आणि समर्थांचा रामपाठ, तर तो समर्थांचा रामपाठ काही मला कुठं मिळेना. तर तुम्हाला माहिती असेल तर तेवढं कृपा करून मला. मला सज्जनगडावरती मिळाला होता. कारण मी गोंदवलेला बघितला, गोंदवलेला मला नाही मिळाला. इथं पुण्यामध्ये. सज्जनगडवरती मिळाला होता मला. ठीक आहे, थँक्यू. बघेन, कोणी जाणारं भेटलं तर नक्कीच जाईन. कारण आपल्या दासबोधाच्या परीक्षा दिल्या, त्याच्या आधी सज्जनगडला 5-7 वेळा जाण्याचा योग आला, जाऊन आले. पण जेव्हा प्रशस्ती पत्र घ्यायला या म्हणले तेव्हा नाही जमले, त्यामुळे ते तसेच राहिले. पण हे किती वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावं. तुम्ही खूपच सुंदर, रोज आमचा 1 तास आम्हाला अगदी पूर्ण ब्रह्मांडात फिरून आणल्यासारखं आणलं. खूप छान वाटलं. असंच वारंवार मिळावं ही अपेक्षा. धन्यवाद. ताई नमस्कार. मी अर्चना. माझं दररोज ऐकून होऊ शकलं नाही ते. पण आता रोहिणीताईंनी जे विचारलं नामस्मरणाचं, तर मला एक विचारायचं होतं की आपण नामस्मरण पहिल्यांदा नावाने घेतो, म्हणजे मोठ्याने म्हणून घेतो, नंतर मग ते हळूहळू असं होतं, तर ते पण नामस्मरणात गणलं जातं का? येस. मनात जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नामस्मरणच आहे. त्याच्यानंतर ते बॅकग्राऊंडला चालू राहतं, ते आणखीन सूक्ष्म नामस्मरण आहे. म्हणजे ह्या स्टेजेस आहेत. हो. स्थूला सूक्ष्माकडे जायलाच पाहिजे. ओके. मनातल्या मनात घ्यायलाच पाहिजे. आपण अखंड काही मोठ्यात घेऊ शकत नाही. घरात हा. माणसं असतात, मनातल्या मनात घ्यायचं आणि इतकं ते अखंड ठेवायचं की मग ते झोपेत देखील चालू राहतं. हो, होतं बऱ्याच वेळा ते. तसं अखंड घेत राहायचं. धन्यवाद. खूप छान झालं ताई. माझं पूर्ण अखंड ऐकता आलं नाही, पण जरी जेवढं जमलं तेवढं ऐकलं. धन्यवाद. नमस्कार ताई. आत्माराम ग्रंथाबद्दल फक्त नाव माहित होतं, बाकी काहीही माहित नाहीये. पण तुमच्याकडनं कळलं की ते स्वतःचं रूप ओळखण्यावरती तो ग्रंथ आहे. आणि स्वतःला ओळखण्यासाठी नाशिवंत काय आहे, तुम्हाला काय सोडून दिलं पाहिजे, तेवढा ते एक अगदी मूळ बेसिक अर्थ कळलाय. बऱ्याच लिहून घेतलेलं आहे. नक्कीच वाचून ते आणखीन शिकण्याचा प्रयत्न करीन. कारण काय, स्वतःचं रूप जाणण्यासाठी आमची किती पात्रता आहे माहित नाही, पण आत्माराम काय आहे आणि त्या ग्रंथाची माहिती खूपच सांगितलीत. आणि त्याच्यासाठी साधना कशी केली पाहिजे, गुरूंवर श्रद्धा ठेवून अगदी त्यांच्या शरणागत होऊन ते आपल्या हिताचं सांगतायत, त्या गोष्टी बेसिक बऱ्याचशा कळल्यात. आणि बऱ्यापैकी मी लिहून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ते वाचीन, रिवाईज करीन जरा छान. आणि खूप मार्गदर्शन मिळाले तुम्हाला तुमच्याकडनं, आणि अजूनही मिळावं
पण नक्कीच ते मी वाचण्याचा आणि जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद. ताई आईंदा बोलाय. बोला. ताई मला पुन्हा एकदा आपल्याकडून आत्माराम ऐकायचा आहे. आहे ना हल्ली, रेकॉर्डेड असतं हल्ली. नाही, मला रेकॉर्ड नको, मला तुमच्याकडूनच ऐकायचं आहे. रेकॉर्ड नको. रेकॉर्ड वेगळं ताई, आणि जे सांगितलं जातं ते ये हृदयचे ते हृदयी जातं, असं मला वाटतं. माझी समज आहे. तर मी आपल्याकडून पुन्हा एकदा हा आत्माराम ऐकेन. खूप आवडला, मला खूप आवडला. इतकं सगळं ज्ञान कधीच कुठे मिळत नाही हो. वाचून नाही कळत, हे सांगावंच लागतं, समजावून द्यावंच लागतं. तिथेच गुरुच असतं ना सगळं अस्तित्व. फार सुरेख ताई, अप्रतिम. पुढे शब्द नाही माझ्या जो त्याचं वर्णन करायला. श्री गुरूंची कृपा आहे, बाकी काही नाहीये. अप्रतिम अप्रतिम. खूप पूर्वी माझ्या सद्गुरूंनी एकदा हे केलं होतं. त्यांची अप्रतिम प्रवचन दासबोधातल्या काही समासांवरती झाली होती. तर अच्छा. त्यावेळेस शेवटी त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं होतं हा की समर्थांचे पिस्ते, ज्ञानदेवांचे काजू, एकनाथांचे बदाम वगैरे अशा पद्धतीने सगळं एकत्र अरे वा. मग ते वाईट व्हायचं कारणच नाहीये. खरंच अप्रतिम. फार छान. खूपच. कुठल्या दुनियेत नेऊन ठेवलं ताई तुम्ही. श्री गुरु. अमोल होतं, अमोघ होतं सगळं. चला, झालं सगळ्यांचं. दिल भी भरा नाही, दिल भी भरा नाही अशी स्थिती आहे. पण पुन्हा आम्ही आपल्याला अगदी विनंती करतो हात जोडून की आम्हाला पुन्हा मार्गदर्शन करायला आपण जरूर यावं ताई. आपल्या सवडी आत्मारामच, आत्मारामच. हॅलो, नमस्कार ताई. आत्माराम आणि शिवाय पुन्हा तो तुम्ही जे गुरु शिष्यचं हे घेणार आहे दासबोधामधला, त्याच्यावर जरी बोललात तरी हरकत नाही आम्हाला. म्हणजे त्याच्याबद्दल ध्यान वगैरे यातलंही थोडंफार मार्गदर्शन होईल. बघूया काय जे ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे. आणि ऋताताईंना पण धन्यवाद, त्यांच्यामुळे आम्हाला एवढं छान ऐकायला मिळालं. हो, त्या ऋताताई, घरात अनघाताई. खूप कार्य आहे त्यांचं. तर हो, त्यांचं त्याच्यामुळे आणि अनेकांचे बरोबर तुम्ही. आहेत, आणि त्यांच्यामुळेच हा योग घडून आला. ताई मी फक्त पोस्टमन आहे, माझी दुसरी कुठलीच भूमिका नाहीये. नाही, पण तरी सुद्धा तुम्ही हे केलं म्हणून आम्हाला ऐकायला मिळालं. त्याच्यामुळे तुम्हाला पण धन्यवाद. ज्योत्स्नाताईंना तर आहेच, प्रश्नच नाही काही, इतकं छान सांगितलंय. कसे दिवस गेले हे 10 दिवस, हे खरंच काही हो, कळले कळलं नाही. नाही, आणि हा तास कळलं नाही. संपूच नाही असं वाटतं ताईंचं. मी ताईंना फोन करून त्यांची परवानगी घेऊन आपल्यापर्यंत विषय आणि ताई कधी येणार हे जरूर आपल्याला कळवीन. तुर्तास रजा घ्यावी लागणं जरुरी आहे, म्हणून हात जोडून नमस्कार सगळ्यांची सगळ्यांना. रजा घेते. जय आभार श्री. त्यांनी ऐकून घेतलं आनंदाने. आणि साष्टांग दंडवत माऊली. ताईंना दंडवत प्रणाम करून ताईंच्या ऋणातच राहू इच्छिते. नमस्कार. इथेच आपण थांबतो आहोत. पुन्हा लवकरच भेटूया. जय श्रीराम. नमस्कार.